जब तक तोडेगे नाही तब तक छोडेगे नाही असा एक मूलमंत्र स्वतःला सांगूनच ठेवा। बघा, संयुक्त पूर्वपरीक्षा 2021ची 11 एप्रिलला परीक्षा आहे। आपल्याला माहिती आहे पूर्वपरीक्षा 11 एप्रिलला आहे। आता त्याच्या संदर्भात बघा, मुलांच्या बाबतीमध्ये बराच अभ्यासाचा एक धांदल उडले असेल मुलांची। त्याचबरोबर काही मुलांना काय वाचू काय नको असं झालेलं असेल। मी अगोदरच सांगितलं आहे की प्रत्येक विषयाचं एक एक पुस्तक घ्या आणि तेवढंच पुस्तक वाचा। त्याचबरोबर तुमच्या जर स्वतःच्या नोट्स असतील तर त्या तुम्ही स्वतःच्या नोट्स पण वाचू शकता। बट जास्त तुम्ही काय करू नका, असं व्हायबल होऊ नका। आपलं जे मन आहे ते मन स्थिर ठेवा। आपला कॉन्फिडन्स जो आहे तो कॉन्फिडन्स अजिबात डाऊन करून देऊ नका। आता त्याच्याबरोबरच मी काय करत आहे बघा, 60 दिवसाच्या अभ्यासाचं एक नियोजन देत आहे। आता हे 60 दिवसाच्या अभ्यासाचं नियोजन देण्याचं कारण पण हे आहे की मुलांच्यापर्यंत एका प्रॉपर नियोजन गेल्यानंतर बऱ्याच मुलांनी मला विचारलं पण होतं, सर एक नियोजन द्या, तुमच्या पद्धतीने द्या, आम्ही करण्याचा प्रयत्न करेल। नाही, ही माझी पद्धत जरी देत असेल तरी मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तुम्ही तुमच्या पद्धतीने पण अभ्यास करण्याचा थोडा प्रयत्न करा। जरी हे मी दिलं असलं तरी याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून चेंज करू शकता। आता बघा, 60 दिवसाच्या अभ्यासाच्या नियोजनाला मी काय केलं तर 2 टप्प्यामध्ये डिव्हाइड केलेला आहे। एक म्हणजे पहिला टप्पा जो आहे तो 45 दिवसाचा पहिला टप्पा आहे आणि दुसरा टप्पा जो आहे तो रिव्हिजनचा टप्पा आहे, कारण रिव्हिजन खूप महत्त्वाची राहते आणि त्यासाठी मी 15 दिवसाचा दुसरा टप्पा बनवलेला आहे। आता हा जो अभ्यासाचा पॅटर्न जो आहे अशाच पद्धतीचा पाहिजे तुमचा का, तुमच्यावरती डिपेंड असू शकतो। तुम्हाला जर वाटलं की हे जे मी सांगितलेलं आहे तुम्हाला योग्य वाटत असेल तर आहे असाच पॅटर्न आहे का तुमच्या वहीच्या पेजवरती तयार करून तुमची ती वही तुमच्या डेस्कवरती ठेवा, दररोजच्या दररोज त्याला फॉलोअप घ्या। आता दिवसाचा अभ्यासाचं नियोजन पण करत असताना मी सांगेल की साधारणतः मी म्हणेल की 8 ते 10 तासाच्या अभ्यासाचं नियोजन असावं। म्हणजे 2 महिनेच करायचं आहे, जीव उतरून अभ्यास करायचा 2 महिनेच करायचा आहे। याच्यामध्ये पूर्वपरीक्षा निघाल्यानंतर 4-5 दिवस आपले जे काही आनंदात घालवायचे, नंतर मुख्य परीक्षेच्या वरती तुटून पडायचं आहे, असं एक स्वतःला सांगूनच ठेवा। सो 8 ते 10 तास डेली अभ्यास करायला पाहिजे। बाकीच्या ज्या गोष्टी असतात, जे काही आपण बाहेर बाकीची जी मगजमारी वगैरे करतो बघा, दुनियादारी करत असतो, तर ती थोडी साईडला सोडून द्यायची असते आणि अभ्यासाला 2 महिने एकदम फुल फोकस 2 महिने द्यायचे आहेत। आता काही मुलांनी जर आज व्हिडिओ बघितले असेल तर 2 महिन्यापेक्षा जास्त कार्यकाळ आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी तो फायदा आहे। आता पहिला टप्पा जो आहे, पहिला टप्पा मी दिलेला आहे, त्याच्यामध्ये बघा 45 दिवस जे आहेत याच्यामध्ये जे 5 विषय आहेत, मी 5 विषय घेतलेले आहेत। पुढचे जे काही बाकीचे विषय त्यांचं नियोजन कसं आहे ते सांगणारच आहे। बघा, 5 विषयामधले मेन विषय जे आहेत याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, त्याचबरोबर अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र, पंचायत राज आहे आणि विज्ञान आहे। असे एक 5 महत्त्वाचे विषय आहेत। तर तुम्ही काय करायचे, प्रत्येक विषयाला 9 दिवस द्यायचे आहेत। म्हणजे इतिहासाला 9 दिवस द्यायचे आहेत, भूगोलला 9 दिवस द्यायचे आहेत, अर्थशास्त्राला 9 दिवस द्यायचे आहेत, राज्यशास्त्र आणि पंचायत राजला 9 दिवस द्या आणि विज्ञानाला पण तुम्ही 9 दिवस द्या। प्रत्येक विषयाला काय करा, न्याय द्या, कारण प्रत्येक विषयाला समान इथं काय आहे तर गुण दिले जात आहेत। म्हणजे प्रत्येक विषयाला साधारणतः 15 मार्क्स राहतात, त्यामुळे आपल्याला प्रत्येक विषयाला समान न्याय देणं गरजेचं आहे। आता तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये एखादा विषय तुमचा स्ट्रॉंग वगैरे असेल, म्हणजे एखाद्याला वाटलं की माझं अर्थशास्त्र खूप स्ट्रॉंग आहे, मग इथं तुम्ही 7 दिवस देऊ शकता। त्याचे जे राहिलेले दिवस जे आहेत, जो विषय तुम्हाला टफ जात असेल, इतिहास जर टफ जात असेल तर त्याला तुम्ही डेडिकेट 2 दिवस एक्स्ट्रा देऊ शकता। तुमच्यावरती डिपेंड आहे ते सर्व। म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक विषय सोपाच राहतो असं काही नाही, काही विषय अवघड राहतात, काही विषय सोपे राहतात। ठीक आहे, म्हणजे असं 9 दिवसाचं काय करा, नियोजन करा। आता प्रत्येक दिवशी बघा काय करायचं आहे, प्रत्येक विषयाच्या 4 तासचा अभ्यास करायचा आहे। 4 तास म्हणजे इतिहासाचा 4 तास अभ्यास करायचा आहे। असाच 9 दिवस कंटिन्युअसली करत जायचं आहे। ज्यावेळी इतिहास संपेल त्यावेळी भूगोलचा 4 तास अभ्यास करायचा आहे, असाच 9 दिवस कंटिन्युअसली करत जायचं आहे। नंतर अर्थशास्त्राचा 4 तास अभ्यास करायचा आहे, नंतर कंटिन्युअसली असाच तो अर्थशास्त्र संपेपर्यंत करत जायचं। तसं राज्यशास्त्राच्या बाबतीमध्ये आणि विज्ञानच्या बाबतीमध्ये तसंच करायचं। डेली 4 तास अभ्यास एका विषयाचा झाला। आता पुढे आलं की 4 तास अभ्यास केला, आणखी पुढचे काय तास राहतील तर याच्यामध्ये बघा दररोज 2 तास काय करायचं, तुम्हाला चालू घडामोडी बघायच्या। आता चालू घडामोडीचा मुलांचा प्रश्न आहे की चालू घडामोडीवरती नक्की प्रश्न कुठून येणार आहेत, म्हणून तर मी म्हटलं की 2020 त्याचबरोबर 2021चं बघा वार्षिकी येईल, 2020चं आणि 21चं। 2020चं वार्षिकी जे असणार आहे ते 2019च्या सर्व 2019च्या वर्षामधील सर्व जे काही करंट अफेअर्स 2020च्या मॅगझिनमध्ये कंप्लीट होणार आहे वार्षिकीमध्ये, आणि 2021च्या वार्षिकीमध्ये 2020चं कव्हर होणार आहे। म्हणजे आपल्याला 2019 आणि 2020 दोन्हीचं पण आपल्याला काय करायचं, करंट अफेअर कव्हर करायचं आहे। आणि हे दोन्ही पुस्तकं घ्या, कोणतंही चांगलं पब्लिकेशनचं घ्या की ज्याची 350 ते 350च्या आसपास पानं असतील, 350-400च्या आसपास पानं असतील। आणि ही जी पानं आहेत आपल्याला साधारणतः 60 दिवसामध्ये संपवायचे, दररोज 2-2 तास वाचन करून। एकदमच चालू घडामोडी घेऊन पूर्ण संपवायचं नाही, कारण चालू घडामोडीचा डेटा लक्षात राहील न राहील सांगू शकत नाहीये। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, 60 दिवसाच्या पहिल्या दिवसापासून पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत चालू घडामोडीला कंटिन्युअसली घेत जायचं आहे, बरोबरच घेऊन जायचं आहे। दुसरं तुम्हाला चालू घडामोडी बरोबर घेऊन जायचं मॅथ्स अँड रिजनिंगच्या बाबतीमध्ये। याला पण तुम्हाला डेली करायचं, डेली 2 तास मॅथ्स अँड रिजनिंग करायचं, कारण 15 मार्क्स जे असतात ते मॅथ्स अँड रिजनिंगला राहतात। आणि तुमचं स्पीड वाढवायचं असेल तर दररोजच्या दररोज तुम्हाला मॅथ्स अँड रिजनिंगचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवणं काय आहे ते गरजेच्या
आहेत. नंतर तिसरा जो मुद्दा आहे डेली करण्यामधला तो आहे प्रश्नपत्रिका विश्लेषण. पाठीमागच्या 8 ते 10 वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिका घ्या, त्याचं विश्लेषण करा किंवा मार्केटमधलं कुठलंही एखादं पुस्तक घ्या, चांगल्या व्हिडिओज असतील त्या बघा आणि त्याच्यानुसार प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण तुम्ही करू शकता किंवा स्वतः जरी प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं तर वेल अँड गुड आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचे 6 तास जाणार आहेत आणि इथे जे वरती सांगितलं प्रत्येक विषयाला 4-4 तास, अशा प्रकारे तुमचा दिवसाला 10 तासाचं अभ्यासाचं नियोजन असलं पाहिजे. 10 hours डेली. मी म्हणजे 2 महिनेच करा ना, जीव तोडून करा 2 महिने. परत तुम्हाला काय तर वेळ आहे त्याच्यामध्ये थोडं एन्जॉय करा. नंतर तुम्ही मेन्सला जर क्वालिफाय झाला तर तुम्हाला पुन्हा एकदा 10 तासाचं नियोजन करायचं आणि एक 3-4 महिने एकदम व्यवस्थित अभ्यास संपून एकदम मुख्य परीक्षा द्यायची आहे. नंतर तिथं विषय कट. आपला जो काही टार्गेट आहे, आपला टार्गेट एकदम आपण त्या टार्गेटपर्यंत पोहोचलेलो असेलच. फक्त तुम्हाला एवढे म्हणजे हे 2 महिने आणि पुढचे 4 महिने असे 6 ते 7 महिने एक 10 तास डेली 7 महिने काय करायचं आहे, दुनियादारीतून बाहेर पडायचं आणि फक्त 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 अभ्यासालाच काय करायचा, वेळ द्यायचा आहे. आता हे झालं, मी सांगितलं दिवसाचं नियोजन सांगितलं, त्याचबरोबर 9-9 दिवसाचं नियोजन सांगितलं. आता इथं जे दिलेलं आहे बघा, चालू घडामोडी असेल, मॅथ्स रिझनिंग असेल, प्रश्नपत्रिका विश्लेषण, याच्यामध्ये जो प्रश्नपत्रिका विश्लेषण जो आहे ना, याला तुम्ही 30 दिवस द्यायचे आहेत. म्हणजे 30 दिवसामध्ये काय करायचं आहे, पहिल्या 30 दिवसामध्ये प्रश्नपत्रिकेचं व्यवस्थित विश्लेषण करा, प्रश्न कसे येतात प्रत्येक विषयाचं करा. आता तुम्ही इतिहासाचं वाचत असाल तर इतिहासासंदर्भातले प्रश्नपत्रिका विश्लेषणामधील जे प्रश्न आहेत ते थोडे बघा, त्याचं विश्लेषण कसं केलेलं आहे ते बघा. म्हणजे भूगोल करत असाल तर भूगोलचं बघा, म्हणजे पॅरलली घेत जावा. याचा अर्थ काय झाला, हे 2 तास आणि वरचे जे 4 तास आहेत असे विषयालाच धरून आहेत बघा. इतिहासाचा तुम्ही विषय वाचत असाल इतिहास, तर या 9 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आहे, या दररोजच्या 2-2 तासामध्ये इतिहासाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करायचं आहे. सिंपल असं तुम्ही काय करायचं आहे, तर 30 दिवस हे कंप्लीट करायचं आहे. आता 30 दिवस कंप्लीट केल्यानंतर पुढचे जे 30 दिवस आहेत, या पुढच्या 30 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आहे, एक 15 दिवस टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत. टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत, 15 दिवस टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत. आता टेस्ट सॉल्व्ह मी का म्हणलो, की या 30 दिवसानंतर टेस्ट सॉल्व्ह का करा म्हटलो, की एक अभ्यास झालेला आहे, एक कॉन्फिडन्स तयार झालेला असेल आणि त्या बेसिसवर तुम्ही जर टेस्ट सॉल्व्ह करायला घेतली तर प्रश्नपत्रिका ज्या आहेत टेस्टमधल्या किंवा टेस्ट जे आहेत ते सोडवण्यासाठी एक कॉन्फिडन्स तयार झालेला असतो आणि त्यामुळे तुम्हाला काही जास्त त्रास होणार नाहीये. बट तुम्ही आता जर टेस्ट सॉल्व्ह करायला घेतली आणि थोडी मार्क्स कमी पडले तर डिमोटिवेशन येऊ शकतं. सो एका महिन्यानंतर टेस्ट सॉल्व्ह करायला घ्या, पण 1 महिना अगोदर असावं, ते परीक्षेच्या अगोदर 1 महिना अगोदर असलं पाहिजे. आणि तुम्ही 15 टेस्ट कमीत कमी 15 टेस्ट सोडवा, एक अंदाज घ्या आपल्याला मार्क्स किती पडतायत वगैरे, त्याचं विश्लेषण करा. दुसरी गोष्ट, टेस्टमध्ये जरी मार्क्स कमी पडले तरी अजिबात घाबरू नका. काय काय वेळेला काय होतं की टेस्ट मॅच मध्ये आपण काय करतो असतो, कमी रन बनवतो, पण ऍक्च्युली ज्यावेळेला फील्डमध्ये उतरतो, ग्राउंडवरती जातो, म्हणजे फायनल मॅच असते त्यावेळेला आपण काहीतरी रन जास्त करून येतो. एक्झॅक्टली तसं पण काही विद्यार्थ्यांचं होतं. त्यामुळे आपण इथं घाबरायचं नाही. 15 टेस्टमध्ये जरी तुम्हाला मार्क्स कमी पडले तर डिमोटिवेट व्हायचं नाही. ठीक आहे, काय असेल ते असेल, परीक्षेला 11 एप्रिलला तिथे गेल्यानंतर काय व्हायचं ते होऊन मी तिथे जाऊन पेपर व्यवस्थित सोडवणार, बस एवढं स्वतःला सांगून ठेवायचं. अशा प्रकारे काय झालं तर 30 दिवस प्लस 15 दिवस टेस्टचे इथं घेतले आणि बाकीचं आहे तसंच कंटिन्युअस ठेवायचं. म्हणजे चालू घडामोडी 2 तास, मॅथ्स रिझनिंग 2 तास आणि याच्या जागी फक्त काय केलं आपण, टेस्ट घेतल्या. कधी, एका महिन्यानंतर. असं 45 दिवसाचा पहिला टप्पा आपला कंप्लीट झाला. आता 45 दिवसाचा पहिला टप्पा कंप्लीट झाल्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो आहे 15 दिवसाचा दुसरा टप्पा. आता या 15 दिवसाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय करायचं आपल्याला, की प्रत्येक विषयाला 3-3 दिवस द्यायचे आहेत. 3-3 दिवस प्रत्येक विषयाला द्यायचे आहेत. म्हणजे 5 विषय महत्वाचे मी घेतलेले आहेत, तर 5 विषयामध्ये प्रत्येक विषयाला 3-3 दिवस दिले तर 15 दिवस होत आहेत. त्याचबरोबर एका साईडून डेली चालू घडामोडी अप टू 2 तास डेली चालू ठेवायचेच आहेत आणि मॅथ्स रिझनिंग जे आहे ते डेली 2 तास चालू ठेवायचंच आहे. आता याच्यामध्ये हे 2 तास झालं, हे 2 तास झालं आणि इथे जे आपण 3 दिवस रिव्हिजन करणार आहेत प्रत्येक विषयाची, मग इथे प्रत्येक विषयाला काय करायचं, तुम्ही 6 तास डेली द्यायचे आहेत. असं दररोज 10 तास अभ्यासाचं नियोजन आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही थोडं नियोजन करा, थोडं एक्सपांडेबल नियोजन असावं आणि बारकावे जे आहेत ना ते बारकावे पण लक्षात राहिले पाहिजेत. अशा प्रकारचं नियोजन असावं. एक पण मुद्दा चुकून साईडला सोडायचा नाही आणि कुठल्या विषयाला पण तुम्ही ऑप्शनल टाकायचं नाही, कारण प्रत्येक विषयाला काय तर समान न्याय आहे. प्रत्येक विषय हा तो खूप समान आहे, प्रत्येकाला समान गुण आहे. त्यामुळे सर्व विषयांना समान धरून आपल्याला काय करायचा, अभ्यास करायचा आहे. अजिबात म्हणजे अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाहीये, अजिबात कोणत्याही प्रकारचं टेन्शन फ्रस्ट्रेशन घ्यायचं नाही. फक्त आणि फक्त अभ्यास आणि तुम्ही अशा प्रकारचा हा काय करायचा 60 दिवसाचा कार्यकाळ तुम्हाला काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा फायनली पेपरला जाल तेव्हा मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं जर 60 दिवसामध्ये जो काय ॲक्युरेट प्लॅनिंग तुम्ही केलेलं आहे, जे मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं चेंज करून जरी प्लॅनिंग केलं असेल आणि ते जर एकदम ॲक्युरेट एक्झिक्यूट केलं असेल तर एक्झॅक्टली तुम्हाला तो जो दिवस असणार, जो पेपरचा आहे 11 एप्रिलचा,
तो एकदम व्यवस्थित जाणार आहे, मी तुम्हाला त्याची गॅरंटी देतो. फक्त तुमचं जो मोटिवेशन आहे, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तो कॉन्फिडन्स तुम्ही काय करायचा आहे, एकदम कन्सिस्टंटली सातत्याने स्वतःबरोबर ठेवायचा की मी हे क्रॅक करणारच, मला हे जमणारच आहे. म्हणूनच मी म्हटलो की जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, असं एक वाक्य स्वतःला सांगूनच ठेवा. ठीक आहे, मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.